आज आपण महाराष्ट्रामध्ये एक अतिशय चांगली योजना महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र असा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करत आहे। आपल्या मनामध्ये 1000 कॉलेजेसमध्ये सुरू करायचा असा विचार होता। त्यासाठी आपण जे महाराष्ट्राचे सर्व महाविद्यालय 5000 पेक्षा जास्त त्याने संपर्क केला होता, पण आमची आशाचे पेक्षा जास्त आपण टार्गेट 1000 विद्यालयाचे होता, पण 1956 इतकी ॲप्लिकेशन आजपर्यंत आलेली आहे। आपण आजपासून ते आपली जे रजिस्ट्रेशनची वेबसाईट आहे ते बंद करणार आहे की आपल्याकडे जास्त आपण घेऊ शकत नाही, पण साधारणतः आपण हा 1956 में जे काही पात्र असेल ज्यांच्याकडे व्यवस्था असेल ते सर्वांना आपण हा केंद्र देणार आहे। हा केंद्रामध्ये साधारणतः प्रत्येक 4-4 महिन्याचे 2-2 बॅच कौशल्य विकासचे। आज महाराष्ट्र सरकारचे जे कौशल्य विकासासाठी रोजगारसाठी जे काही योजना चाललेली आहे, आपला सर्व प्रयत्न असा आहे की नवीन उद्योग महाराष्ट्रामध्ये यावा आणि महाराष्ट्राचे जे युवक युवती आहे ते स्किल्ड युवक फोर्स आपण निर्माण करावा, हा साठी सरकारचा प्रयत्न चाललेला आहे। तो ते स्किल्ड फोर्स तयार करण्यासाठी महाविद्यालयापेक्षा जास्त काय चांगली आपल्याकडे केंद्र नाही आहे। तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यांच्याकडे टीचर आहे, त्यांच्याकडे शिकायला विद्यार्थी पण आहे, त्यांचे एक्झॅक्टली ते महाविद्यालयानंतर काय करायचे त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात। हा सर्व प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र सरकारने शोधलेले आहे। आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र असा आपण साधारणतः 1 ऑगस्ट किंवा 9 ऑगस्टने सुरू करणार आहे। हा एकच वेळा पूर्ण 1800 महाविद्यालयामध्ये आपण फंक्शन करू। एक केंद्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ते स्वतः उपस्थित राहणार आहे आणि सर्व ठिकाणी जे काही जनप्रतिनिधी आहे किंवा तिथला जे काही आयएमसी आमची सर्व ठिकाणी आयएमसी आहे त्यांचे चेअरमॅन उपस्थित राहणार आहे। मोठा एक 10 लाख विद्यार्थीचा फंक्शन आपण एक दिवशी करू आणि हा आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा लॉन्च करू। या केंद्रातून जे विद्यार्थी तयार होईल त्याने रोजगारसाठी उद्योगासाठी एक अतिशय स्किल्ड फोर्स मिळतील असा आमचा हेतू आहे। हा योजना पूर्ण देशामध्ये फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करत आहे महाविद्यालयासाठी। ही योजनाने आपल्या मार्फत महाराष्ट्राची जनता तक हा विषय जावा आणि त्याने प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे सुरू केलेली आहे, ही योजना आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडला भाऊ योजना त्यामध्ये काही फरक आहे की त्यापेक्षा वेगळी आहे? नाही, एकच योजना नाही। काल जे माननीय मुख्यमंत्रीजीने योजना जाहीर केली होती ते माननीय प्रधानमंत्रीजी हस्ते माननीय प्रधानमंत्री ज्या दिवशी इथे आले होते त्या दिवशी त्याने त्यांच्या लोकार्पण केला होता आणि ते योजना माननीय मुख्यमंत्रीजीने काल विस्तारातून जाहीर केली। ते माननीय मुख्यमंत्रीजीने अतिशय चांगली रीतीने लोकांकडे जावा यासाठी उद्या पंढरपूरच्या पवित्र स्थानावर आषाढी एकादशीच्या दिवशी त्याने लोकांना सर्व सांगितलं। तुम्ही सांगितले की 10वी 12वी आणि पदवीधर झालेल्या युवकांना पैसे दिले जातील, परंतु हे स्टायपेंड रूपात असतील म्हणजे तुमच्यावर नोंदणी करावी लागेल आणि ठराविक विद्यार्थी जे नोंदणी करतील जे तुम्ही सांगितलेलं आज की 18 ते 35 वयोगटातील विद्यार्थ्यांना तेवढे मिळेल, काय नेमकं आहे? नाही, असं आहे की हा आपले जे प्रशिक्षण घेतील स्टायपेंड त्याच्यासाठी आहे। ते जे काही डिस्ट्रीब्युशन ऑफ मनी नाही आहे ते त्यांचा उद्देश काय आहे, तर त्यांचे उद्देश आहे की स्किल्ड युवक युवतींना तयार करायचा आपले उद्योग रोजगारसाठी। त्यासाठी आपण ते केलेले आहे आणि यामध्ये 10 लाख पेक्षा जास्त स्किल्ड फोर्स तयार होणार आहे। या विषयावर आज संध्याकाळी 4:30 वाजता माननीय मुख्यमंत्रीजी प्रेस कॉन्फरन्समध्ये ते विस्ताराने सांगणार आहे।
मला मी इथे जास्त बोलू इच्छित नाही. तुम्हाला ते सर्व जे काही प्रश्न असेल ते संध्याकाळी ते त्यांचा जवाब मिळणार आहे. परंतु इतक्या 10 लाख विद्यार्थ्यांना जर तुम्ही देणार असाल तर त्या संदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण कुठे दिलं जाणार आहे, नेमकं स्ट्रक्चर काय असणार आहे, कारण मी परत वेळा आपला रिक्वेस्ट करतो. मी हा लास्ट क्वेश्चन यामध्ये घेतो, पण हा विषयावर माननीय मुख्यमंत्री स्वतः आज संध्याकाळी 4:30 वाजता वर्षावर एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. मला या विषयावर मी ज्यादा बोलू हा योग्य राहणार नाही आहे. पण प्रशिक्षण कसा करणार आहे जे तुमचा प्रश्न आहे, हा त्यांचा एक जवाब हा आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र आहे. त्यांचा जवाब आमचे ITI आहे. त्याचे जवाब आमचे 511 जे आपण गावामध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू केले ते आहे. आपण सर्व व्यवस्था केली आहे. सर्व उद्देश आहे महाराष्ट्रामध्ये जास्ती उद्योग यावा. उद्योगाने अट्रॅक्शन करण्यासाठी त्याने कौशल्ययुक्त युवक युवती पाहिजे, स्किल्ड फोर्स पाहिजे. हा स्किल्ड फोर्स तयार करण्याची सर्व योजना आहे. वाघनखं जी आहे ती साताऱ्यात दाखल झालेली आहेत, परंतु आदित्य ठाकरे असे म्हणाले की वाघनखं खरंच महाराजांनी वापरलेली आहेत का, हे पहिले सांगावं. आमचे सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवारने सविस्तर विधानसभामध्ये हा प्रश्नाचा जवाब दिला होता. त्यापेक्षा प्रामाणिक जवाब कोणाकडे नाही. हा विषयावर प्रश्न करणं हा कितपत योग्य आहे मला माहीत नाही, पण माझी सर्वांना हा विनंती राहील की हा एक आपला चांगला दिवस आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखा 350 वर्षाचे त्याचे राज्याभिषेकच्या वर्षी आपण महाराष्ट्रामध्ये आपण आणला आहे. सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा. प्रश्न करायचे ते राजनीतिक प्रश्न त्यांच्याकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न करायची काही गरज नाही. त्यावर आमचे सर्व नेत्याने सविस्तर जवाब दिलेला आहे. त्यावर जास्त बोलू इच्छित नाही. तरी पण हा हिंदू मुस्लिम वाद नाही आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर अनधिकृत कब्जे राहिले पाहिजे की काढला पाहिजे हा वाद आहे. कोण त्यांचे बरोबर आहे त्याने सांगावा, कोण त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले मुक्त व्हावा त्याने सांगावा. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले मुक्त व्हावा त्यांचे बरोबर आहे. नाही, आपण बघू शकता की माननीय मुख्यमंत्रीजी माननीय उपमुख्यमंत्रीजीने रोजगारसाठी जे काही योजना आणली आहे त्याची सर्वप्रथम अट आहे की ते महाराष्ट्राचे डोमेसाईल पाहिजे. तर महाराष्ट्राचे डोमेसाईल जे असेल त्याने ते सर्व योजनाचा लाभ मिळेल असा अट आहे. महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा उद्योग आए, उसके लिए जहां सरकार बाकी सब सुविधाएं कर रही है, उसके साथ में स्किल्ड फोर्स तैयार करना ये हमारे विभाग की जिम्मेदारी समझकर हमने आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र खोलने का निश्चय किया था. महाराष्ट्र की 5000 कॉलेजेस को हमने अप्रोच किया. हमारी 1000 कॉलेजेस का हमारा टारगेट था, पर महाराष्ट्र के लोगों को सरकार पर इतना ज़्यादा विश्वास और भरोसा है कि 1956 कॉलेजेस ने अभी तक अप्लाई किया है. आज हमको वो रजिस्ट्रेशन बंद करना पड़ेगा. आपके पास मैंने लिस्ट दी है. सबसे ज़्यादा पूना के अंदर हैं, उसके बाद में नागपुर में हैं, उसके बाद में अहमदनगर में हैं. हर जिले में से इसके लिए लोगों ने अप्लाई किया. और ये छोटे छोटे कस्बों के अंदर, गांवों के अंदर जहां भी महाविद्यालय है उन्होंने अप्लाई किया है. ये इतनी अच्छी योजना है कि ये योजना के अंदर हम हर साल एक महाविद्यालय में 150 बच्चों को तैयार करेंगे. और ये 150 बच्चों को जो सारे स्किल्ड लेबर यदि हमारे पास में स्किल्ड फोर्स तैयार हो जाता है तो फिर आज जो बेंगलोर के अंदर, हैदराबाद के अंदर ज्यादा उद्योग जाते हैं उसका एकमात्र कारण ये है कि वहां पर उनको बहुत स्किल्ड फोर्स मिलता है. महाराष्ट्र अगले 3 सालों के अंदर स्किल्ड फोर्स के अंदर भारत में नंबर 1 प्रदेश बन जाएगा. ये सारी स्कीम्स के बहुत प्रामाणिक से विभाग, सरकार और एनजीओ
सब मिलकर इसमें काम कर रहे हैं और इसके लिए इसमें हमको योग्य सफलता मिलेगी, ऐसा हमको विश्वास है। सर, विपक्ष का कहना है कि सरकार पर पहले से ही 8 लाख करोड़ का कर्ज है, तो ये किस तरह की योजनाएं निकाल रही है, तो जुमलेबाजी है, इसको लेकर क्या कहेंगे आप? ऐसा है कि मैं कर्ज कितने का है, कर्ज जिस भी सरकार पे हो उसका निवारण उसका इकोनॉमिक डेवलपमेंट है और इकोनॉमिक डेवलपमेंट के लिए उद्योगों का आना बहुत जरूरी है। एक उद्योग जब आता है तो वो रोजगार भी देता है, टैक्स भी देता है और जगह का उपयोग भी होता है। उद्योगों को लाने के लिए जहां एक तरफ सरकार की तरफ से सुविधाएं उपलब्ध कराना, जमीन उपलब्ध कराना, वो सब जरूरी है, पर उतना ही ज्यादा जरूरी है कि स्किल्ड फोर्स होना चाहिए। स्किल्ड फोर्स किसी भी उद्योग के लिए कम से कम 50% अट्रैक्शन होता है। वो 50% अट्रैक्शन पूरा काम करने का महाराष्ट्र के अंदर हमारे विभाग ने ये योजना बनाई है और बहुत अच्छा सपोर्ट प्रतिशत हमको इन सारी योजनाओं का मिला है। सर, आप कह रहे हैं कि स्किल लेवल होना जरूरी है, तो विपक्ष हमेशा से ही कहता रहा है कि सारी बड़ी इंडस्ट्री गुजरात चली जाती है, तो आप मानते हैं कि अच्छा स्किल लेवल आपको मौजूद है? नहीं, देखिए विपक्ष का आरोप कितना सच है कितना झूठ है उसके बारे में कई बार चर्चाएं हो गई हैं। कोई इंडस्ट्री हमारे यहां से आने के बाद गई नहीं। महाराष्ट्र का बदनाम करने का जिन्होंने बीड़ा उठाया है उनकी मैं निंदा करता हूं। यदि आप महाराष्ट्र को प्यार करते हो, यदि आप महाराष्ट्र का विकास चाहते हो, तो आपको तो उल्टा पॉजिटिव बात करनी चाहिए, चाहे कोई भी पार्टी को, इस विषय के ऊपर कि हमारे पास बहुत ज्यादा इंफ्रास्ट्रक्चर है, हमारे यहां बहुत अच्छा प्रोफेशनल एटमॉस्फेयर है, हमारे यहां बहुत अच्छे लोग हैं, सरकार की सुविधाएं। इंडस्ट्रीज को भगाने की बात करके आप महाराष्ट्र का क्या फायदा कर रहे हो? हम महाराष्ट्र का भला सोचने वाले लोग हैं। हमने कभी ये नहीं कहा, जब हमारी सरकार नहीं थी तब भी हमने यही कहा कि इंडस्ट्री भाग रही है। हमारा काम तब भी सरकार महाराष्ट्र के अंदर ज्यादा से ज्यादा उद्योग आए और लोगों को रोजगार मिले, ये हमारा प्रयास रहा है। थोड़ी देर पहले जितेंद्र आव्हाड एक वीडियो ट्वीट करते हैं जिसमें बीजेपी के वरिष्ठ मंत्री और नेता नितिन गडकरी कहते हैं कि जब चुनाव को देखते हुए कोई भी योजनाएं की जो होती है नहीं लानी चाहिए, इससे इकोनॉमिक जो फाइनेंशियल डिसिप्लिन है डिस्टर्ब होता है, वो सही नहीं है। अब जितनी योजनाएं आप लाई है खासकर महाराष्ट्र सरकार ने, सभी म्युनिसिपल योजनाएं, तो कह रहे हैं कि आपको भी आईना दिखा रहे हैं आपके गडकरी और आप मुफ्त में सब दे रहे हैं। मैं जितेंद्र आव्हाड जी की बात का जवाब नहीं देना चाहता हूं, पर मैं आपको ये बताना चाह रहा हूं कि ये योजनाएं कोई आज नहीं आई है, इस पे 1 साल वर्क हुआ है। 1 साल की मेहनत के बाद में ये योजना पिछले 3 महीने में आई है और मैं आपको विश्वास के साथ कह सकता हूं कि अभी जो भी सब योजना आई है, कोई भी सरकार हमारी जब तक ये सरकार है और इसके बाद भी ये सारी योजनाएं लोकार्पण की, लोगों के हित की योजनाएं हैं, इसलिए ये सब योजनाएं परमानेंट हैं, ये चुनाव के लिए नहीं है, चलती रहेंगी ये योजनाएं। विशालगढ़ को लेकर जब विपक्ष ये कहता है कि आप मतों का विभाजन चाहते हैं, पोलराइजेशन चाहते हैं, इसीलिए सारा कुछ चल रहा है। एक बार आज विशालगढ़ भी जाने वाले हैं। वो क्या चाहते हैं? छत्रपति शिवाजी के महाराज के किलों के ऊपर जिन्होंने अनाधिकृत कब्जा बना दिया उनको रहने दिए जाए, जो शिव प्रेमी है उनका भावना का गला घोटा जाए? नहीं, ऐसा नहीं होगा। छत्रपति शिवाजी महाराज के किले का मुक्त करना छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले हर व्यक्ती की जिम्मेदारी है और उसमें महाराष्ट्र की 13 करोड़ जनता है। त्याने विचारा पूर्व योजना काय होती, त्याने विचारा काय योजना नव्हती, ते नवीन योजना आणलेली आहे। मी पूर्वी पण सांगितलं की माननीय मुख्यमंत्रीजी स्वतः आज 4:30 वाजता या विषयावर सविस्तर आपल्याशी बोलणार आहे। धन्यवाद, थैंक यू। मैंने वापस आपसे कहा है कि माननीय मुख्यमंत्री जी के विषय पर मेरा बोलना उचित नहीं है, फिर भी मैंने अभी इनसे कहा था लास्ट क्वेश्चन है पर आप लेट आए हैं, इसलिए आपके क्वेश्चन का जवाब देता हूं। लाडला भाई विधानसभा के अंदर हमारे विरोधी पक्ष नेताओं ने सवाल उठाया था कि लाडली बहन का किया तो लाडला भाई का किया, तो ये जो योजना ये लाडला भाई के लिए भी है, ये माननीय मुख्यमंत्री जी का कहना था। इसमें बहनें भी शामिल होंगी, पर दोनों लड़के लड़कियों दोनों के लिए, विद्यार्थी विद्यार्थी दोनों के लिए योजना है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।